माया नाही 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 कोणी शाल देऊन माझा सत्कार केलेला नाहीये मंडळी. माझा धत्कार झालेला आहे. धक्क्यात आहे मी मंडळी. शोधून शोधून पण कुठेच काही जुळना. माझ्यासारख्या भल्या माणसाला लग्नासाठी एक साधी मुलगी मिळेना. बरेच प्रयत्न केले राव. नात्यातली बघितली, गोत्यातली बघितली, ऑनलाईन सुद्धा बघितली. छायावर फिल्डिंग लावली, मायावर फिल्डिंग लावली, त्यांच्या बिल्डिंग खाली जाऊन फिल्डिंग लावली, पण कोणी मला माया लावली नाही. सगळ्यांनी मला एकटं पाडलं. माझा मित्र मुंडावळे तर म्हणतो की तू आता एकटा नॉन कोऑपरेटिव्ह सोसायटीत राहा. काहींनी तर मला ॲनाकोंडा सारखं एकल कोंडा म्हणून घोषित करून टाकले. नाही, हा कोंडा मारा मला सहन होत नाही. म्हणून या एकटेपणाला कंटाळून आता मी लग्न विषयातून संन्यासच घ्यायचं ठरवलंय. त्यासाठी मी चाललोय हिमालयात. तिकडे थंडी असेल म्हणून शाल घेतली. अच्छा निघतो मी, दुआमध्ये ध्यान ठेवा. माझं जुळलं नाही याची तुम्ही जाण ठेवा. काय रे, चाललो. कुठे चाललास? कुठे म्हणजे हिमालयात चाललो. मला एकतर कोणी लाईन देत नाही. माझ्या हातावर बघ लग्नाची लाईनच नाहीये. रे पुष्कराज बाळा, जुळलं नाही तर अशी हार मानायची का? तू कशाला काळजी करतोस? मी आहे ना, तुझ्यासाठी प्रयत्न करणार आहे मी. इनफॅक्ट झी मराठीला सांगेन, पुष्कराजची लगीन घाई असा कार्यक्रम तुम्ही सुरू करा. त्यात तुला नक्कीच तुझी लाईफ पार्टनर मिळेल. म्हणजे एका शो मध्ये ग्लॅमर सुद्धा आणि ग्लॅमरस बायको सुद्धा. काय मजा येईल. वा, पुष्कळ राज करेन मी. पण त्या ग्लॅमरस लाईफचं स्वप्न नंतर बघ. त्याआधी इथे येणाऱ्या जोड्यांना ग्लॅमर मिळवून देण्याचा विचार कर. अरे हे काय लगे. चला तर मंडळी, आजही करूया आहेरांची बरसात. सुरू करूया बँड बाजा वरात. झी मराठीचा आहेर तुमच्या घरात. रेणुकाताई, बिझनेस म्हटलं की बिझीनेस आलाच ना. हो रे. हा, म्हणजे इतका कामाचा पसारा असतो की कुणाच्या प्रेमाचा इशारा पाहायला वेळच मिळत नाही. पण आजची आपली पहिली जोडी इथे येणार आहे. त्यांच्या बिझिनेसच्या पसाऱ्यातून वेळ काढला आणि स्वतःच्या प्रेमाचा पिसारा फुलवला आणि आता लग्नाचा पसारा मांडलाय. तेव्हा स्वागत करूया या पिसारा फुललेल्या जोडीचं. डोंबिवलीच्या रमा परांजपे आणि गोव्याच्या पारितोष पै यांचं. तुझे देख के मेरी मधुबाला, मेरा मन ये पागल झाला. तुझे देख के मेरी मधुबाला, मेरा मन ये पागल झाला. तूने एक बार हंस के जो बोला तो मन पंछी बन के डोला. तूने मन का द्वार जो खोला, मन का माँ तू नच गेला. बाई 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 मन मोराचा कसा पिसारा फुलला. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. फुलला. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. हॅलो. छत्री. हे मोर आणि लँडोर इकडे नाचत होते ना. मला वाटलं आता पाऊस पडतोय की काय प्रेमाचा. तुमच्या प्रेमाची छत्री कधी उघडली? आमची पहिली छत्री 7 ऑगस्ट 2021 मुंबईमध्येच उघडली. मी गोव्याला राहत होतो डोंबिवलीला आणि अनेक महिने आमचं इंटरनेटवरून कन्व्हर्सेशन्स होत होते. ओके. आणि नंतर एक वेळ अशी आली की मी तिला म्हटलं की आपण भेटूया. बरं. शी वॉज ऑल्सो इंटरेस्टेड. म्हटलं नाही नाही भेटूच, लवकरच भेटू. आणि आम्ही फर्स्ट टाईम विलेपार्लेला भेटलो. ओके. छान भेट होती असं म्हणजे मी तरी
बोलत होतो, करत होतो. पण मग तिचं जरासं ते फर्स्ट टाइम होत असल्या कारणाने ती जरा लाजत होती, लाजत होती. कमी बोलली. आणि एक दिवसाची भेट आमची 3 दिवसावर गेली. हो, मध्ये ती कटवी झाली जेव्हा कोणाची. कटवी झाली. हो. हे नवीनच आहे. हे नवीन आहे, हे ऐकायला पाहिजे. सो 2 जण होते, माझा भाऊ आणि तिची बहीण. त्यांच्यामुळे आम्ही एकत्र आलेलो. लहान भाऊ लहान बहीण. लहान आमचं. बरं. हे इंटरेस्टिंग आहे फार. इंटरेस्टिंग. सो मग आम्ही त्यांना आधी कटवायला आम्हाला 2 तास गेले सकाळचे. बसून होते खूप आमच्या बरोबर, मग आम्ही बोलू शकलो नाही. मग त्यानंतर आम्ही दुसरीकडे एका चांगल्या कॅफेमध्ये जाऊन बसलो. मग तिथून त्यांनी आम्हाला कटवलं की सध्याच्या काळात तुम्ही जास्त वेळ बसू शकत नाही इथे. अच्छा. मग आम्ही विलेपार्ले फिरत होतो आणि फिरता फिरता पाऊस आला. पाऊस आला म्हटल्यावर भिजलो आम्ही. काय नव्हतं नेलेलं, छत्री पण नव्हती, विकत घेतली असं काही करावं लागलं आम्हाला तेव्हा. पहिल्या भेटीतच पाऊस वगैरे आला. पण पाऊस पुढे ह्याचा छडा आपण नंतर लावूया. पण त्याच्या आधी आपण त्यांच्या कुटुंबियांना बोलवूया. तर मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पै आणि परांजपे कुटुंबियांचं. गोव्यातनं आलं काय? मी मुंबईवरनं चाललोय. पण फील गोव्याचा होता डान्स म्हणून विचारलं. आपलं गप्पा मारायच्या आधी ओळख करून द्या रेणुका. हो हो हो, रमा तू तुझ्या सासरकडच्यांची ओळख करून दे आणि पारितोष तू तुझ्या. ते माझे सासरे श्रीपाद पै, सासूबाई माधवी पै. नमस्कार. माझ्या सासूबाई अपर्णा परांजपे. नमस्कार. माझे सासरे संतोष परांजपे. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचंच. आपण खेळ थोड्याच वेळात सुरू करणार आहोत. प्लीज तोपर्यंत तुम्ही बसून घ्या. पुढची जोडी जी येणार आहे ती पॉवरफुल जोडी आहे. यातली पोरगी याला खडूस म्हणते तर पोरगा तिला आय लव्ह यू म्हणतो. ती ज्यूस पिलो म्हणते तर तो तिला ए हट का पिलो लेलो म्हणतो. डेज पासून डेट पर्यंत आणि नेट पासून बिल्डिंगच्या गेट पर्यंत प्रेम सेलिब्रेट करणारी ही जोडी आहे बारामती इंदापूरची सायली पापत आणि शुभम हिंगाणे यांची. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या जोडीचं. मैं लड़की पो पो पो, तू लड़का पो पो पो, हम दोनों मिले पो पो पो, अब आगे होगा क्या? कुछ नहीं होगा हम दोनों में बस ये होगा पो 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 पो. मैं लड़का पो पो पो, तू लड़की पो पो पो, हम दोनों मिले पो पो पो, अब आगे होगा क्या? मला वाटलं पॉवर लागेल, हातावर लागेल. आई ग, मला बरेच वर्ष प्रश्न होता हे पॉपा मे लडकी पॉपा तू लडका पॉपा म्हणजे नेमका अर्थ काय. तर ते पॉपा म्हणजे बहुतेक प्रेम असावं. तर तुमचं पॉपा कसं झालं सांगा. पॉपा म्हणजे एक ऍक्च्युली पोलीस रिलेटेड आहे थोडं. पोलिसांची रिलेटेड आहे. अरे रे, पोलिसांनी जुळवलं काय ते? नाही, ऍक्च्युली जेव्हा मी भेटत होतो आफ्टर एंगेजमेंट, सो आम्ही तेव्हा संचारबंदी होती रात्री 10 नंतर. अरे बापरे. आणि आम्ही असं भेटलो आणि ते 10 टाइम क्रॉस झालं. सो तेव्हा पोलीस आले आणि आमचं लक्ष नव्हतं असं, आणि ते लांब उभे राहिले आणि तिथून असं प्रॉपर काठी घेऊनच आमच्याकडे येत आमच्याकडे होते. येतच होते. काठी घेऊन तुमच्याकडे येत होते. आणि अरे म्हणजे बापरे. अचानक असं आमचं लक्ष गेलं, बापरे म्हणलं आता काय करायचं. आणि त्यात ना मी यांचे शूज चेक करत होते, म्हणजे की केवढे मोठे आहेत म्हणून. आणि घातलेले ते त्यांचे शूज पायामध्ये आणि माझे सँडल साईडला होता. हे काय लहान मुलांचं. तुझा पाय मोठा का माझा पाय मोठा, त्या टाईप मध्ये सुरू होतं जरा. सो पोलीस समोर आले आणि आमची धांदल उडाली की आता पळायचं आपल्याला, नाही तर फटके बसणार आहेत. सो मग ते एकदम अशी गडबड गोंधळ झाली आणि फॉर्च्युनेटली पळत सुटलो आम्ही तिथून असं लगेच. पण मग तू काय तिच्या चपला घातल्यास? नाही, मी नव्हतं का, ती ट्राय करत होती मी शूज. विसरून पण गेलते की यांचे शूज माझ्या पायात आहेत. मी पुढे पदावून चला चला मेरे पॉ. तर मला सांगा, ते ठीक आहे, आता पोलिसांनी पकडलं वगैरे ते सगळं झालं, तुम्ही तिथून पडलात. पण तुमची पहिली भेट कशी झाली काय?
पहिली भेट म्हणजे असं काइंड ऑफ अरेंज मॅरेज असल्यामुळे एक ओ अच्छा हा. ती माझ्या नात्यातलीच आहे, माझ्या आत्याची पुतणी आहे. सो त्यामुळे जेव्हा घरातनं जेव्हा आलं की स्थळ तेव्हा आम्ही बोललो घरी की आम्ही पहिल्यांदा बाहेर भेटू असं. मग काइंड ऑफ आमची डेट टाईपच झाली. आम्ही लंचला गेलो होतो आणि मग तिथे असं बोलणं वगैरे झालं. तीच आमची पहिली भेट असं झालं. जनरली अरेंज मॅरेज मध्ये मला माहिती आहे उंची बघतात, हा, बाकी गुण बघतात वगैरे. ही पायाचं साईज बघत होती. आता जास्त टाइम पॉज न करता आता त्यांच्या आई आणि पप्पांना बोलू. आई आणि बाबांना बोलूया. स्वागत करूया पापत आणि हिंगाणे परिवारांचं. संपला का एपिसोड? संपला? नाही सुरू झालं. क्या बात है, काय एनर्जी आहे, काय एनर्जी आहे. क्या बात है, क्या बात है. सगळे खेळ खेळून झाले माझे. त्यांनी तुला थकवलं, मला रीतसर थकवलं. म्हणून मला वाटलं एपिसोड संपला. आता कळलं ते तर आता शुभम तू तुझ्या सासरकडच्यांची ओळख करून दे आणि सायली तू तुझ्या. नाही मला ओळख करून घ्यायचीच आहे, पण आधी या नृत्य प्रकाराची ओळख. घसरफुगडी. घसरफुगडी, घसरगुंडी. मांड्या राहिलंच नाहीये, डायरेक्ट गुडघ्यापासून सुरू होतात. ओके तर ओळख करून दे प्लीज. हे माझे सासरे विठ्ठल पापत. नमस्कार. नमस्कार. आणि हे आमच्या सासू सरिता पापत. नमस्कार. ही माझी सासू रागिणी हिंगाणे आणि हे सासरे संदीप हिंगाणे. नमस्कार नमस्कार नमस्कार. या दोघांचं असं लपून छपून भेटणं चाललं हे माहिती होतं का? नाही, माहित नव्हतं. तुम्हाला माहिती होतं? हो हो माहिती होतं म्हणजे बाहेर जायचा येताना उशीर आल्यावर मग आम्ही ओळखायचो. कारण नेहमीपेक्षा उशीर व्हायला लागला म्हणलं ठीक आहे. कमाल कमाल कमाल. ही टीम जोरदार सज्ज आहे. ही टीम सुद्धा एकदम जोरदार सज्ज आहे. म्हणजे आजचा सामना जबरदस्त रंगणार आहे रेणुकाताई. आपण आता खेळायला सुरुवात करूया, पण त्याच्या आधी प्लीज जरा श्वास घ्या, बसा. तर आता वळूया आपल्या पहिल्या खेळाकडे. पण खेळ सुरू करण्याआधी सांगतो, इथल्या प्रत्येक खेळाला आहेर तर मिळणारच आहे, पण त्यासोबत तुम्हाला फेअर पॉइंट्स मिळणार आहेत. हे फेअर पॉइंट्स ठरवतील झी मराठीकडून दिली जाणारी इलेक्ट्रिक स्कूटर कोण जिंकणार आहे ते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे फेअर पॉइंट्स स्वतः रेणुकाताई देणार आहे. हो म्हणजे खेळामध्ये कोणीही जिंको ती गोष्ट वेगळी, पण मी निरीक्षण करणार की तुमचं कोऑर्डिनेशन कसं आहे, तुम्ही खेळताय कसे, प्रामाणिकपणा किती आहे आणि एनर्जी किती आहे, उत्साह किती आहे, त्यावरून मी ठरवणार फेअर पॉइंट्स काय. येस. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या खेळाला. हा खेळ मिळवून देणार आहे झी मराठीकडून पहिला आहेर अत्याधुनिक रेफ्रिजरेटर. हा आहे प्रेमाचा मळा आणि या मळ्यात नवऱ्या मुलांचं झालेलं आहे बुजगावणं. आता नवरी मुलीला या मळ्यात गोफण फिरवायची आहे, पण टेन्शन घेऊ नका. हा प्रेमाचा मळा असल्यामुळे गोफणीत दगड नाही तर फुलं असणार आहेत. ही फुलं थेट बुजगावण्याच्या हातात पडायला हवीत. जी जोडी जास्तीत जास्त फुलं जमा करेल ती जिंकेल. आजचा पहिला आहेर झी मराठी तर्फे एक अत्याधुनिक रेफ्रिजरेटर. हो तर मग आता सुरू करूया. 3, 2, 1 सुरू. वाह क्या बात है, क्या बात है. मस्त करते. कमॉन. हा तुम्हाला पुढे जाता येत नाही बरं का चेंडू. पण नाही 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 असं नाही करायचं. तुम्हाला असं थांबायचंय. ओके. लक्ष आहे. झेलायचं नाही व्यवस्थित करते. हा हातावर एकाच ठिकाणी थांबायचंय. बुजगावणार तुम्ही. ठीक आहे चल बरोबर आहे. शबास क्या बात आहे. काय नेम धरलाय. मला वाटत नाहीये. वा 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 वर घे. अरे बापरे. पटपट घे. कमॉन. फेकून जोरात. येस. हो बरोबर. चल हातावर दे.
मला हलता नाही येणार कारण हातावरचे पडतील फुल. कमॉन इकडे इकडे. येस इकडे येतात. हल्ला तर पडेल बरं का, पडलं तर येस ही साईड हवी आहे. फॅन्टॅस्टिक. थोडा ब्रेक घे पाहिजे तर. हा इथे जोरात चालली आहे. ही साईड हवी आहे. कमॉन ओ येस 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 परफेक्ट. कमॉन येस राईट. काउंटडाऊन सुरू होत आहे. जमतंय अजून ह्या तर घे. 8 7 नाही होत 6 5 तेवढं साईड घे घे. 3 यो 2 Shit. 1 परत स्टॉप स्टॉप. स्टॉप. हलायचं नाही हलायचं नाही. आपण ह्यांचे हात मुक्त करूया तर आधी आपण मोजूया. येस. हा 1 2 3 दे 4 5 18 19 नाही, 20 आणि आणि एक माझ्याकडनं- 21 पडला. क्या बात आहे. वा 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 पारितोषिक. काय बुजवण जबरदस्त. इकडे बघू यांनी तर मोदक जमवलेत. 1 2 2 3 3 4 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 झालाय टाय. आता करायचं काय? बरोबर. एक एक फूल दिलं जाईल आणि सगळ्यात आधी जे फूल झेलेल येस ते जिंकतील. 3 2 1 सुरू. ओहो. तर आजचा पहिला खेळ जिंकला आहे सायली आणि शुभमने. आणि त्यातील नवरी मुलीला मिळत आहे झी मराठीकडून अत्याधुनिक रेफ्रिजरेटर. तर मला सगळ्यात जास्त सायली आणि शुभमचं हे आवडलं की शुभम तिला इन्स्ट्रक्शन्स खूप छान पद्धतीने प्रोत्साहन देत करत होता. तिकडे मला सगळ्यात जास्त हे आवडलं की त्यांनी नियम अगदी व्यवस्थित पाळले पारितोषनी आणि बुजगावणं बनून राहिला त्यामुळे त्यांनी तोंडही उघडलं नाही. अजिबात नाही. तर फेअर पॉइंट्स मध्ये मी रमा आणि पारितोषला 4 आउट ऑफ 5 देते वा. आणि सायली आणि शुभमला मी 3 आउट ऑफ 5 देते कारण हा खूप हल्ला. रेणुकाताई आता वेळ आली आहे कल्पनेच्या कचाट्याची. आणि यावेळी पुन्हा एकदा हा कचाटा घेऊन येतोय आमचा इंटरनॅशनल पाहुणा ऑस्ट्रेलियाचा कल्पनाचा मामे भाऊ मिस्टर कांगारू. कल्पनेचा कचाटा काय आहे? हो 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 त्यांनी आणलेत काही निर्णय. हो म्हणजे रेणुकाताई मुंडावळे आमचा मित्र लहान होता ना तेव्हा कपडे कोणते घालावे बूट कोणते घालावे याचा निर्णय घ्यायची त्याची आई. बरोबर. पण आता त्याचं लग्न झालंय. आता त्यानं कुठे जावं काय खावं काय करावं काय घालावं हे ठरवतं त्याची बायको. बरोबर. हा म्हणजे आता बायको आणि आई या दोघीत त्याचं होतं सँडविच. हेच या दोघांचं होणार आहे. म्हणूनच कांगारू दाजींनी हा खेळ आणलाय. चला या नवरे मुलांनो या आखाड्यात. आणि सोबत येणार आहे सँडविच करणारा ब्रेड. या आता या कांगूरच्या पोटामध्ये काही गिफ्ट आहेत ती मी बाहेर काढणार आहे. त्याच्यानुसार मी प्रश्न विचारणार आहे. ओके बघूया काय निघतंय बाहेर. एक पेस्ट्री आहे दाखवलेली. टेस्टी पेस्ट्री. सायली आणि शुभम हे धर. तुझा वाढदिवस झालेला आहे त्या वाढदिवसामध्ये एक केक कापलेला आहे. ओके तो हा केक आहे. तर पहिला जो तुकडा आहे तो तू कोणाला भरवशील? पहिल्या तुकड्याचा मान कोणाला? पहिला तुकडा आईलाच भरून. पहिला तुकडा
लग्नाच्या आधी मला भरवतोय, आता लग्न आहे, आता तिला भरव. किती छान सामंजस्य आहे म्हणजे हल्ली हे खूपच सामंजस्य आहे. ओके, अनमोल माया ऊन सावली सुखाची. हा पिकनिकचा स्पॉट आहे. इथे जी फुलं घेऊन गेले, तिकडे असे ज्यूस आहे, कलिंगड कापून ठेवलेले आहे. तर या पिकनिकची जागा कोण ठरवणार? आई की रमा? पिकनिकला कुठे जायचं हे कोण ठरवणार? हे बघ, यांना किती आनंद झाला. आता कसं मग जागा रमा ठरवूया. जागा रमा ठरवणार. हे ठीक आहे, बाकी सगळ्या गोष्टी तिकडे. कारण हे सगळं तिला खूप आवडतं. सो ते डिपार्टमेंट ऑटोमॅटिक शेअर होणार. हे म्हणजे कसं राज्य आहे, डिवाइड अँड रूल दोन्ही रूल. दोन्ही असं पण होऊ शकतं, अधिकार तिकडे दिले कामाला इकडे लावतो. पुढचा प्रश्न. हा प्रश्न तुमचाच आहे. घरचं रंगकाम काढलंय कारण नवीन घर आहे, तर ते ठरवण्याचा मान कोणाला? रमाला का आईला? हसला. आता काही खरं नाही, कचाट्यात सापडला बहुतेक का. आता एकंदरीत घराचं म्हणाल तर अरे पण घाबरून का म्हणतोयस तू? मला अजून माझा फ्लॅट नाहीये, परत घरी जायचंय. मान तिचाच. एकंदरीत घर तिचं, ती मोस्टली सगळे डिसिजन्स घेऊ शकते कलर स्कीम्सच्या. फक्त जर माझा रूम जर मी पेंट करायचा तर तेवढा एक मिळाला तर बरं आहे. घरात सगळं चांगलं करण्यासाठी सगळ्यांना परवानगी आहे. पसारा आणि हे करायचं असेल तर मग मी तिथे राणी असते, मला चालत नाही. ज्याचं त्याने उचलून ठेवा आणि करा, मग त्या बाबतीत मी अगेन्स्ट असते. ह्या सगळ्याला नाही. पूर्ण सपोर्ट आहे. रंगाला सपोर्ट आहे, पण हे बरोबर आहे. आणि त्यांचं असं आहे की सगळं पूर्ण सपोर्ट आहे, सगळं तू कर, पण गलिच्छपणा नाही. पण असे खूप पण आहे. ठीक आहे, आता हे जे रंग लक्षात तुझ्या ठेवले. चेहऱ्यावरनं उपयोग उडलेले असेल, आहेत आणि इथे आलेले आहेत, आता ते दे गिफ्ट. आणि हे ना तू स्वतःकडेच ठेवतोय. हा पगार आहे. हा याचा पगार आहे. तर पगार पहिले कोणाच्या हातात देशील? तो मान कोणाचा? मला वाटतं सायली व्यवस्थित नियोजन करू शकेल माझ्यापासून. त्यामुळे मी सायलीला म्हणजे आई व्यवस्थित करू शकत नाही. जास्त काय 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 म्हणतो? एवढं तुम्हाला हसायला येते? काय काय त्याला माहितीच नाही काय तुम्ही नियोजन केलं. काय काय होणार आहे आता? हसतं त्या घरी काय होणार आहे मला आता अंदाजच नाही. हे असं म्हणतो घरी येतो असं तुझं लग्न झालेलं नाही. असं आहे का? नाही नाही, ती पण खर्ची काय तो बोलला मला. आता तो हे फारच फनी आहे. म्हणजे त्या इमॅजिन करून हसतात की यांचा संसार कसा होणार आहे. हो ना? त्या दोघांना घरी जाऊन घतर फुगडी करायला लावणार. तर त्याला असं एक हसतोय तो, पण आतून एक भिदरलाय ग. भिदरलाय. पुढचा प्रश्न काढतो. हे काय? तोंडाला पट्टी. नाही, किराणाची यादी आहे. मला नको. किराणाची यादी कोण करेल? आता 100% कुठे देणार माहिती आहे आम्हाला. आता ते काय माझ्याकडे देऊ नको. मला शक्य नाहीये. अरे बापरे, हे बाहेरच इकडे. म्हणजे पैसे इकडे, तर मग किराणाची यादी मला नको सांगू. पहिलेच नाही. घरी जाऊन खूप मजा येणार आहे यार, खूप मजा येणार आहे. छोटीशी जाई. कुणाला माहिती असतं म्हणजे की घरातलं काय सामान संपलंय? पप्पा. काय? हे सगळ्यात पप्पा बघतात. घेऊन येण्याचे काम पप्पा करतात, तयार करायची आधी आई करते. आई करते. आधी आई करते, पण पैसे नाहीत तिच्याकडे तू दिलेले. आता मग आता हिच्याकडेच दे मी आधी पैसे दिले. पहिल्यांदाच आधी सांगितलं की यादी तिकडे जाऊ. आता मला नको. मला पैसे दिलेस का? नाही ना. द्या मग यादी.
प्लीज बसा. थँक्यू. वा, 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 वा. थँक्यू. आणि आता आपण वळणार आहोत आजच्या आपल्या दुसऱ्या राऊंड कडे, जो आहे सासू सून अफलातून. हा दुसरा खेळ मिळवून देणार आहे दुसरा आहेर झी मराठी कडून अत्याधुनिक ज्युसर, मिक्सर, ग्राइंडर, ब्लेंडर, गॅस स्टव, फूड प्रोसेसर, OTG, RO, वॉटर प्युरिफायर आणि आपले फॅशन पार्टनर कलानिधी ठाणे यांच्याकडून महावस्त्र पैठणी. तसंच या खेळात सुद्धा तुम्हाला फेअर पॉइंट्स जिंकायचे आहेत. तर रेणुकाताई, कुठल्याही कुलपाची चावी हरवली तर कामाला येते ती मास्टर की. हो. तसंच घरात कुठलाही प्रॉब्लेम आला तर तो सोडवण्यासाठी एक मास्टर की असते. ती मास्टर की म्हणजे सासूबाई. कुणाला कशी चावी द्यायची हे त्यांना चांगलं माहिती असतं आणि ते सुनबाई तिच्याकडून शिकत असते. म्हणूनच आता या सासू सुनांसाठी मी एक अफलातून खेळ आणलाय. तो काय ते सांगतो, पण त्याआधी सेटअप लावा रे प्लीज. इथे संदूक ठेवलेले आहेत, म्हणजे खजिन्याच्या पेट्या आहेत. सासू आणि सुनीला त्याची कुलप उघडायची आहेत, पण त्याची चावी कुठे आहे हे मला माहित नाहीये. ही चावी सुनेला शोधायची आहे. ती शोधण्यासाठी सुनेकडे असणार आहे हा भिंगाचा चष्मा. हा चष्मा घातल्यानंतर सासू सुनेला गाईड करेल. सुनेनं सासूच्या सल्ल्याने तिथल्या चाव्यांच्या गुच्छातून अचूक चावी शोधायची आहे आणि या खजिन्याच्या पेट्या उघडायच्या आहेत. जर चावी लागली नाही तर ती चावी परत आणून ठेवायची. सोपं आहे गेलं. 3, 2, 1 सुरू. चक चक चक. हा आहे बघा, इथे चावी घ्यायची, ती चावी आणायची आणि अरे बापरे, दिसतंय की काय? वाटतंय यांना बरोबर दिसतंय की काय? लागते का चावी? नाही लागली तर परत ठेवायची. नाही लागली लागत नसेल तर मग ठेवून द्यायचे. जर नाही धडकू नका, चाव्या पाडू नका, चाव्या ठेवून द्यायचे. कुलूप इकडे इकडे कुलूप उघडलेले. पटकन चला 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 चला. साधारणपणे अंदाज आलेला आहे कुठल्या चावीने काय होतंय ते. पुढचं उघडायला चाललेली आहे. उघडलेलं आहे. इकडे सुद्धा एक उघडलेलं आहे. इकडे सुद्धा उघडलेलं आहे. एक एक इकडे दुसरं कुलूप उघडलेलं आहे. अरे बापरे, भरपूर मोठा खजिना. या खजिन्याचं काय? अरे बापरे, खूप खजिना आहे याच्यामध्ये. अरे दोन उघडलेले, कुठल्या उघडलेले? आणि इकडे दुसरं रमाने तिसरं आणि सायलीने तिसरं कुलूप उघडलेलं आहे. ओके, शेवटचं कुलूप राहिलेलं आहे इकडे. चष्मे बद्दूर फेअर पॉइंट्स आधी मी घोषित कर. येस. की ह्या सासवा सुनांच्या खेळामध्ये दोन्हीही सासू सून इतके अफलातून होते आणि इतकेच एकमेकींना सपोर्ट करत करत त्यांनी हा खेळ खेळलेला आहे की मला असं वाटतं की इट इज ओनली फेअर की दोन्ही सासवा सुनांना 4 आणि 4 गुण मिळावेत. वा वा. निकाल काय ते कळलेले आहेत. तर आता आहेर देण्याची वेळ आलेली आहे. सासू सून अफलातून राऊंड जिंकलेला आहे रमा आणि तिच्या सासूबाई यांनी. हलकी वाजली आता जरा गप्पा मारूया. सायली, लग्नामध्ये काही तू मिस करणार आहेस का? कोणाला मिस करणार आहेस का? सगळ्यात जास्त माझ्या ताईला मिस करणार आहे, कारण की ती आता इथे नाहीये. म्हणजे नको प्रसंग आठवायला सुद्धा नको वाटत. आम्ही सगळे आनंदात होतो, म्हणजे की ताईला म्हणजे दिवस गेले होते आणि मग सगळं एकदम छान, आमचं कुटुंब एकदम आनंदात होतं आणि एकदम आम्ही उत्साहात होतो. असं असताना म्हणजे जे डिलेवरीच्या वेळेस कॉम्प्लिकेशन्स झाले आणि त्याच्यामध्ये ती वाचू नाही शकली आणि बाळपण नाही वाचू शकलं. बापरे.
फारच मोठा धक्का आहे हा. हे पचवणं फार अवघड आहे रे. पण तुम्हा दोघांच्या धैर्याला खरंच सलाम. आणि आता कितीही आठवण असली तरी सुद्धा हा आनंदाचा प्रसंग आहे. आणि नक्कीच ताईला पण जिथे कुठे असेल तिला आनंद होत असेल की तुझं आता लग्न आहे याची खात्री आहे. आणि आमच्या सगळ्यांचा म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत, म्हणजे सगळ्यांच्या. रेणुकाताई, आई वडिलांना आपल्या मुलीचं किती अप्रूप वाटतं ना. खरंच. मग ती चालू लागली की कौतुक, बोलू लागली की कौतुक, तिच्या शिक्षणाचं कौतुक, मग तिच्या कर्तृत्वाचा अभिमान. आई वडील जगातली सगळी सुख आणून देतात, त्यातलंच एक सुख म्हणजे तिचं लग्न. खरे ते ठरतं, ती आनंदात असते, ते आनंदात असतात, पण मनात मात्र एक अबोल दुःख सुरू असतं. रमाचे बाबा, किती रात्री जागून काढता हो तुम्ही आता? सध्या तो विचारच करत नाही की आता रमा गोव्याला जाते, कारण तो विचार जर मनात आला तर कदाचित म्हणजे झोप लागणार नाही. त्यामुळे मग तो विषयच सोडून देतो की लग्नाचं मुहूर्त येईल तेव्हा येईल, तोपर्यंत विचार नाही करायचा. किंवा रमाची आई भरपूर ते अजून सुद्धा रात्री मी त्याच विचाराने जागे होते की रमा आता गोव्याला जाईल. किती मनात आणलं ते पटकन आपण जाऊन येऊ शकत नाही तिकडे. रमा म्हणजे माझ्या मुलगीपेक्षा माझी आईच जास्त. मी बाहेर किती मोठी किंवा फिरत असले तरी माझी सगळी काळजी तिने आईसारखी घेतली. माझ्यापेक्षा लहान माझी मुलगी असून तीच माझी आई झाली आतापर्यंत. त्यामुळे खूपच वेगळं. म्हणजे मी सासरी येताना एवढी रडले नव्हते तेवढं मला आता ही चालली सासरी तर मला खूप. रमा, काय बोलू मी, शब्द नाही आहेत माझ्याकडे. त्यांना सोडून एवढा लांब कधी जाईन इमॅजिनच नाही करू शकत एकही दिवस त्यांच्याशिवाय. किती कठीण आहे ना हा क्षण. ह्या मुलींच्या सासवांच्या डोळ्यात पण पाणी आहे, कारण त्यांना त्यांचा तो क्षण आठवतोय. सगळ्याच मुलींना आपलं घर सोडून जावं लागतं लग्न झाल्यानंतर, नाही का रेणुकाताई? हे अंतर जास्त वाटू नये म्हणून रमानी काहीतरी एक गोष्ट आणली आहे, काहीतरी केलंय. हो ना? या तुम्ही. आतापर्यंत आपल्या मंचावर बाबांनी आणि आईनी मुलीला दिलेली भेट पाहिलेली आहे, पण पहिल्यांदा मुलगी एक आठवणीत भेट देते बाबांना आणि आईला. गॅजेट आहे हे. मी तुम्ही हाक मारा ना मला घरात, रमा कुठे आहेस, काय करतेस, रमा पाणी आण किंवा रमा ते घेऊन ये, चल आपण चहा पिऊया. मग डायरेक्ट कॉल करण्याऐवजी जस्ट एक हाक मारे रमा तरी हा व्हिडिओ कॉल करेल मला. हे गोवा टू डोंबिवली डिस्टन्स कमी करण्याचा छोटासा प्रयत्न. खूप खूप शुभेच्छा. हे गॅजेट तुम्हाला मिळालंच आहे आणि अर्थात तुम्ही सगळे आनंदात राहाल खात्री आहे. ताईचे बाबा, थोड्या दिवसात तिचं लग्न आहे. तुम्हाला काही सांगावं असं वाटतं तिला? अशी कल्पनाच नको वाटते, कारण तिच्या लहानपणापासून बोबडेपणापासून ते पार तिच्या कॉलेजपर्यंत की तिच्या लाईफपर्यंत जे कसरत मेहनत घेतलेली आहे आणि ते फार म्हणजे कसं होतं की कल्पनाच नको वाटते. कॉलेजला असतानाचा एक क्षण सांगतो. अक्षय तृतीयाचा सण होता आणि मी सहज फोन लावला, म्हणले बाळा जेवलीस का? तर ती मला म्हणली पप्पा मी जेवले. म्हणलं काय खाल्लं बाळा? म्हणले जेवले आणि चपाती खाते. अक्षरशः समोर ताट होतं पुरणपोळीचं, जेवलं नाही. अख्खं कुटुंब त्या दिवशी जेवलं नाही आमचं. आणि इतकं ते प्रसंग आठवले ना तर नको वाटतो हा क्षण. बाकी मी काही म्हणू शकत नाही, पण एवढं नक्कीच खात्रीने सांगू शकतो की आता तुम्ही फोन केलात तर ती सुद्धा छान छानच जेवत असेल. तुम्हाला दोघांना आणि तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचाली करता.
आणि आता वळूया आजच्या तिसऱ्या खेळाकडे, जो मिळवून देणार आहे आजचा महाहेर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची वाटीमणी. आणि या खेळानंतर कळणार आहे आजची इलेक्ट्रिक स्कूटर कोणाला मिळणार आहे ते. फेअर पॉइंट्स वर आधारित आहे, लक्षात आहे ना. काय करायचंय, सुनबाई सोबत हा आहेर गोळा करण्यासाठी 3 माणसं असतील. हे या तिघांना असं बांधलेलं आहे, ते असे गोलगोल फिरत राहतील आणि सुनबाईंना तिच्या जवळचे आहेर म्हणजे हे त्यांच्या बकेटमध्ये टाकायचे. जे कुटुंब जास्तीत जास्त आहेर जमा करेल ते जिंकेल आजचा महाहेर. रेडी? 3, 2, 1 सुरू. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, फिरत राहा, थांबायचं नाही, आता थांबायचं नाही. गिफ्ट मिळण्यासाठी थांबू नका. अरे बापरे, अरे नाही. हे बघ लक्षात घे, एकदम नेम धरून वेळ धरून बरोबर ते साधारणपणे कधी येतील असा अंदाज घेऊन मग टाक. तुम्ही थांबायचं नाही बरं का, थांबायचं नाही. क्या बात आहे. नाही मिनिट थांबलेलं नाही. फिरता रमा पुढे जाऊ नकोस, रमा पुढे जाऊ नकोस. ओके, थोडासा स्पीड, थोडं स्पीड पाहिजे. थांबून उपयोगाचं नाहीये, त्याशिवाय काही येणार नाहीये, त्याचे फेअर पॉइंट मिळणार नाहीयेत. काय रमा आणि सायलीने एक आहेर जिंकलेला आहे, त्यामुळे आता हा निर्णायक आहे की कुणाच्या घरी जातोय महाहेर. इकडे बरोबर चाललंय इकडे. हा स्पीड ठेवा. संपत आलंय. थोडंसं लांब, व्यवस्थित लांब. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 स्टॉप. ओके, इकडे बघूया. 1, 2, 3, 4, 5. एकतीस, 32, 33. ओहो, 33. 33. ओके, इकडे बघूया आपण आता. 1, 2, 3, 4. अठ्ठावीस, 29, 30, 31. त्याचाच अर्थ महाहेराची विजेती आहे रमा आणि तिचे कुटुंबीय. तर प्रथेप्रमाणे महाहेराच्या खेळात उपविजेते ठरलेल्या नवरी मुलीला म्हणजे सायलीला मिळत आहे झी मराठीकडून एक खास आहेर. फेअर खेळ दाखवत जास्तीत जास्त फेअर पॉइंट्स ज्याला मिळालेत त्या जोडीला मिळत आहे झी मराठीकडून इलेक्ट्रिक स्कूटर. ती कुणाला द्यायची रेणुकाताई? आतापर्यंत जे फेअर पॉइंट्स मिळालेले आहेत दोन्ही टीम्सना, सायलीच्या टीमला मिळालेले आहेत 7 गुण आणि रमाच्या टीमला मिळालेले आहेत 8 गुण. तर फायनल जो खेळ झाला आपला त्याच्यात निरीक्षण करून मला असे गुण द्यावेसे वाटतात. ते म्हणजे रमाच्या टीम मध्ये कधी कधी रमा पुढे जाऊन आहेर टाकत होती, त्यामुळे मी त्यांना देईन 3 गुण, म्हणजे तिचे होतात 11 गुण. बरोबर. आणि सायलीची टीम एकतर पूर्ण नारी शक्ती होती आणि सायलीने आपल्या लाईनच्या पाठी राहून सगळे आहेर टाकायचा प्रयत्न केला, त्यामुळे मी देते सायलीला 5 गुण, म्हणजे तिचे होतात 12. याचा अर्थ सायलीला मिळत आहे झी मराठीकडून इलेक्ट्रिक स्कूटर.
जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांनी बँड बाजा वरात वाटीमणी हे स्पेशल लाईट वेट पेंडंट कलेक्शन लॉन्च केलंय. आपल्या आजच्या महाअहेर जिंकणाऱ्या विजेत्यांना जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून मिळत आहे सोन्याची वाटीमणी. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सची हमी, लग्नाचा खर्च कमी. या वर्षीचा जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचा हा राजेशाही संग्रह आपल्या भेटीला लवकरच येतोय. यात भारतीय राजवंशातील हे पारंपरिक दागिने तसेच हाताने घडवलेले व कलाकुसरीचे दागिने आहेत. चित्तक, बकुळीहार, लक्ष्मीहार, शिंदेशाही तोडे, कोल्हापुरी साज, बाजूबंद, कमरबंद आणि असं बरंच काही आहे. मंडळी, अनेक जण पत्रिकेत लिहितात कृपया आहेर आणू नका. आपण खरंच आहेर घेऊन गेल्याशिवाय आपण राहतो का? कारण आहेरात असतं प्रेम आणि गुड विशेष. म्हणूनच लग्नात आहेराला विशेष महत्व आहे. तेव्हा अशाच विशेष जोड्यांना सर्व प्रेक्षकांच्या गुड विशेष आणि झी मराठीचा विशेष आहेर देण्यासाठी पुन्हा भेटू पुढच्या भागात. तुम्ही पाहायला विसरू नका बँड बाजा वरात, झी मराठीचा आहेर तुमच्या घरात. बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. प्रेम द्या, प्रेम घ्या. मला पण ए वाजीव रे माझ्या वरात, माझ्या वरात, मराठीचा